तुम्ही सांगितलं ना पगाराव जागा, सगळे पोलीस एकत्र होऊन या घटना घडतायत. एसपी गेले म्हणजे रान मोकळं, रान बंद झाली, 2-2 गँगवरती मोका लागायला लागला, पगारावर जागायला लागलो, पोलिस आम्हाला खात्री सांगायला लागलो. त्याच्यामुळे होणार आहे. पोलीस अधीक्षक एकटे पडलेत आणि त्यांना एकटं पाडायचं काम कोणत्या पोलीस स्टेशननी करू नये. पोलीस अधीक्षकांना आमचं आव्हान आहे की परळीच्या हातीची घटना घडली की त्याला पीआय डीवायएसपी तात्काळ निलंबित करा. एवढं असंवेदनशील कसं काय वागू शकतात पोलीस? आमची मागणी आहे त्या दोघंही सस्पेंड करा. अरे नशामध्ये बरं हेच कळतं, संतोष देशमुख सारखं हा मुतायचं बरं कळतं, पाया पडवायचं बरं कळतं, काट्या लाट्याने मारायचं बरं कळतं, सेम टू सेम तुझा संतोष देशमुख पाठ टू करू हे बरं कळतं. म्हणजे अंगावर आलं की नाशावर घालायचं, जातीचं प्रकरण नाही म्हणायचं आणि सगळे फोटो तर यांच्या लीडर सोबत आहेत. आला का बरं इथं लोकप्रतिनिधी भेटायला शिवराजला? इथं काय प्रॉब्लेम आहे? संतोष देशमुखच्या तिथं प्रॉब्लेम होतं का? इथं काय प्रॉब्लेम आहे पंकजाताई मुंडेला? हे याच्यामध्ये टीपीडीसीच्या बैठकीला पालकमंत्री अजितदादा पवार येतात. त्याच्या 4 दिवसच आधी अंबाजोगाई परळीमध्ये व्हिडिओ निघून मारहाण कसं काय होतं? हे कुणावर दबाव आणायचा आहे? षडयंत्र कळत नाही आम्हाला. संतोष देशमुखचं कुटुंब भयभीत कसं झालं पाहिजे, संतोष देशमुखचे साक्षीदार भयभीत कसे झाले पाहिजे, कोर्टात ते घाबरले कसे पाहिजेत, यासाठी हे खेळ सुरू आहेत. अशीच घटना अंबाजोगाईला घडवली, त्यावेळेस सुद्धा अजित पवार 2 दिवसांनी येणार होते. आता ही घटना घडवली, त्यावेळेस अजित पवार येणार आहे. म्हणजे कुठंतरी अजित पवारांनी यावं, एसपीला हाकून